ए बाजारला आलात तर देव आपला करा. महिला मंडळ ऐ तुमची आई जिवंत आहे ना? आई जिवंत आहे ना? आहे ना? आई जिवंत आहे ना तुमची? आहे ना? तिला कधी भेटायला जा. तुमची पिशवी रिकामी नाही येणार. कवठं येतील, बोरं येतील, जांभळं येतील, चिचुकी येतील, हरभरी येतील, पण तुमची आई गेली ना, तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धूर निघू द्या, पिशवी नाही न्यायची, पर्स न्यायची, पर्स. आता उत्तर द्या महिला मंडळ, तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे? आई आहे, बरोबर आहे ना? आता लबाड नाही बोला बरं का. सणासुदीचे दिवस आहे, मी तुमच्या मुलासारखा वळी आली. आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. तुमच्या मुलासारखा आहे मी. तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा? नाही ना? नाही ना? लबाड नाही बोलायचं बरं का. तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? वाटलं ना? मग तुम्ही ज्याच्या पगारावर उड्या हाणता त्याला आई असेल ना? म्हणजे त्याची उलथावान तू ही जागावा. देव लय भारी आयडिया करतो, त्याची ठुतो. किती लबाड लोक आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना, पोरगी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का? जबाबदारी आमची संपली, तू तुझा संसार, कष्ट करायचे, तक्रार आल्यावर जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकीन, आई म्हणायची. आता या 2-4 वर्षापासून आई काय सांगते माहिती का पोरीला? एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, त्याला आपण टपरी टाकून देऊ. पा दरिद्री 50% पोरींच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनं केलं. इतकी खोड आहे आईला, इतकी ती पण दिसते अशी. फक्त पुरीचा फोन आला, चालली थोबाडवाशी. तुला काम नाही काय तिकडे? कांद्यातलं गाबाळ का मर ना, का दुसरीची घरं बिगडी ती? ऐ ऐ जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावरही लिहून ठेव, आज वर्षानं तुझं श्राद्ध येणार. कशावर लिहि, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, जो तो भोगील. चांगलं करणं आपलं काम आहे. विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे. ती मिरचीला गेलंय तिखट झालंय, कारल्याला गेलं कडू झालंय, उसाला गेलंय गोड झालंय, पाण्याचा काय दोष आहे? आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे. काही मडके ते हंडीला गेले, काही दहाव्याला गेले, काही म्हाताऱ्याला घेऊन गेले. कुंभाराचा काय दोष आहे? ज्याचं त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन. आणि तुम्ही प्रारब्धच बदलवायला निघाले पोरीचं. महाराज 10-10 लाख रुपये घालून सुद्धा पोरींच्या आयानी पोरी नांदू दिल्या नाही. इथे घेऊन आली, मला काही जड नाही म्हणली. जड नाही तुला कळलं ना? तिने सुना आल्या, मग आली आमच्याकडं तुळशीवाली. हा, प्रस्थान कवाय म्हणते? प्रस्थान प्रस्थान कवाय? आपण म्हणलं का ज्येष्ठ महिन्यात लांबलं काय ना बाई? हो, जम्बूक करी. ज्यानं बायकोच करेल नाही ना, बायको तो पोर आहे ना महाराज, कोणाला बोलून देत नाही. बायको करू दे, अशी नीट करून टाकीन बायको, आपल्या पुढं नीट करीन. गपचीप बस, असंच म्हणायचा तो बाप भाऊ. तो तर सासरवाडीला कांदे वाट्यानं करायला गेला भाऊ. ती इकडं झिरो ती का? जिला सुन नाही ना एकही, तिथं टक्कळच फोडू दी ती नुसत्या, कोणाला बोलून देत नाही. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. अण्णा आण ग बयान, तुला अजून सुनाचा झटका माहीत नाही. वैशाखात सून आली का ज्येष्ठ तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, तुला अजून माहीत नाही. जिची थोरली सून आली तिच्या धाकट्या पोराला पाहुणे आले आणि ती म्हणते यंदा नाही, दिवाळीनंतर पाहू. का पहिलीनंच एवढीशी रावली. माझी भाषा नाही, मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला पाठपर्यंत देणार. हो, जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचानना. कोल्याची कुई फक्त वाघ दिसेपर्यंत सिंह दिसेपर्यंतच चालती. काही लय दिवस चालत का? हाताने इज्जत घालायची. संसार एवढा नेट लावून कायला करायचा? काय मागशाला घे नाही. आता हे मी 3 करतो रोज.
हलक्या हाती 3 जवळ काढलं चौथे काढतो 3 तास मग माझे नुसते माईकला लागू लागू होट सडले वारा नुसतं नाही माईकला लागू लागू होटच गेले नुसती होट आतून लाल लाल जर झाली नुसती आदळून 6 तास बोलतो रोज. मग आता महापोरे म्हणणार आहे का माझ्या बापाला लई कष्ट केले. तो म्हणणार मजा आणलं त्यानं रोज 3 गावं हिंडायचा चांगला नादावला होता बाहेर यांना काय केलं. नाही महाराज आपणच सावध व्हायचं लोकांना नाही सांगायचं. आपल्या पोऱ्यानं आपली मर्यादा सोडली त्या दिवशी आपण त्याच्यातून रिटायर. काय मत आहे तुमचं. ज्या दिवशी आपल्या पोऱ्याच्या तोंडाचा वास आला ना कोठऱ्याचा त्या दिवशी कष्ट बंद. का करायचे. भजन नाही करायचं दिंडीला पंगत नाही घालायची या नालायकांसाठी बांध करू जमीन वाढायच्या नाकडे टाकू मोटरी चालवायच्या चिंगड्या खाली घालू गोण्या टाचायचं आपण पाणी मारून दूध विकायचं नाही या नालायकांनी पाणी टाकून प्यायची. काला कमवायची काय कामवायचं काम राहिलं शिल्लक. भारीत भारी टीव्ही घ्यायचा बायकोला भारीत भारी गाजरा घ्यायचा 1.5 किलोमीटर वास गेला पाहिजे असा बायको डोक्याचा नसला. भारी गाजरा आणायचा बायको चांगली ब्युटी पार्लरला न्यायची मस्तपैकी मधल्या फटीत चमकी बिमकी भरून आणायची मस्त एक हात बायकोच्या गळ्यात मस्त मालिका पाहत बसायचं. बस पोरे म्हणणार असं का केलं भाऊ मी पेरलं एक उतारलं दुसरं आता मला मशागतही करायची नाही वावरच खाट ठेवायचंय तुला काय करायचं. कमीत बसायचं येड्यावानी कमी महाराजांची भाषा नाही. महाराज अंतकाळीचे कोणी नाही हो. आपण फक्त आपल्या पुरते एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबलं ती बाई काय थोबाड जोडू रडती बाई. देवान तुझी रान रणकीन झाली मेल्यान मला काल आठवलं त्यांना काल आणि आलं आता काय माझ्या जगण्यात मजा आहे येतेच त्यांच्या संगत. नवरा जळवतो ती आगी वडी ती आणि 2-4 बाया तिला माग वडी द्या अशी ढिल्ली करा बरं. जाळाजवळ न्यायची ना अशी ढिल्ली करायची. चिंगाट गरगाठील ती कोण मारत तर कोणच्यासाठी मारा झाकली अय फक्त म्हणायला कोण करत. एखाद्याची बायको तरुणपणात मरू द्या म्हणजे मरू नये मरू द्या त्याला 2 पोरं असावं गोजीरवाणी आणि 2-4 दिवस व्हा बायको मरून आठवडाभर आणि आपण त्याला भेटायला जावा. ते असं दारात बसलं राहतं. पोरं खेळा त्या अंगणात आपण त्याच्याजवळ जायचं आणि त्याला म्हणायचं काय चालय काय चालय. तो म्हणतो काय चालायचं वाटोळं झालं परपंचाचं. जगण्यात मजा नाही राहिली. देवानं माल न्यायला लागत होत तिला नव्हतं न्यायला लागत. बिगर बायकोचं जगण्यात मजा नाही. कसा आठवडा काढला माझं मला माहिती. त्याला विचारायचं बायको बिकू करता का छे 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 मला काय करायचं बायको करू पण यांनी कोणाला आई म्हणा. मग यांची आई त्याची मावशी होईल कारण लबाड जनता आहे महाराज. लबाड लोक आहे हो. फॉर्म भरायला अख्खं गाव प्रचाराला अख्खं गाव उमेदवार पडला एकटाच घरी आला कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते दुसऱ्याचा गुलाल उधळून मोकळे कष्टाचं चीज झालं मुतले तिकडं. महाराज जी मंडळी गाथाटा काय पाण्यात होती तीच मंडळी वैकुंठ गमनाला होती आणि जी खापर देऊ नका म्हणत होती तीच समाधीला रडायला होती. काय बोलायचं महाराज तेच मोठ्यानं रडत होते ज्यांनी खापर द्यायची बंद केली. काय बोलायचं महाराज म्हशीच्या हेडग्याची तुलना लोकांनी ज्ञानोबाला शिकली हो. अहो समाज फक्त खिस्सा गरम आहे तवरच आहे. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोते ती दाना निघून गेलो त्याचा मुक्काम चुली ती. 20 वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडी उलटी बापाला अशी हात करते असेच हप्ते पेडा तर दुसरा हप्ता घेऊन येते. काय का आलंय हो बारीक अभ्यास करणं महाराज काही नाही महाराज. गाथ्यातलं एक वाक्य अनुभवाचं आहे. तुमचं काय मत आहे. तुकोबारायच्या जीवनात जेवढे अनुभव आले ना तेवढे बिचाऱ्यांनी जसेच्या तसे जगासाठी लिहून ठेवले. 42 वर्षात तुकाराम महाराज म्हणजे कधी रडलो नाही पण जेव्हा गावातल्या लोकांकडे भिकच मागायची माझी पंचायत झाली तेव्हा बाकी डोळ्यात पाणी यायला लागलं. कोपला पाटील गावचे हे आता काय बोलायचंय महाराज. तुकोबारायसारखे 400 एकर जमीन दान केली ती तुकोबाराय लोकांना. काय वाईट दिवस आणले महाराज लोकांनी. काय विचारायचंय महाराज. बायको गेली पोरग गेला अन्न पाण्या वाचून पोरग गेलो
रडले नाही कधी, पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण ज्या दिवशी खडकावर बसून भजन केलं, गाथा जेव्हा पाण्यावर तरला आणि देव जेव्हा पाण्यात उभे राहिले तेव्हा तुकोबाराय रडले. काय बोलायचं, प्रार्थनाच केली देवाकडे, श्री अनंता. काय बोलायचं महाराज, काय अभंग तुकोबारायला नेऊन ठेवले. बस नको देवा, आता मी अवगुणी अन्यायी, मला यांच्यात राहायचं नाही रे बाबा. मी 42 वर्ष राहिलो, माझं मला माहिती. आता पाणी आलं डोळ्यातून आणि अभंगाची ओळ बाहेर पडली. आता दिसून हे जना ऐसे करीना. काय महाराज भाषा आहे संतांची. मला राहायचं नाही, यांच्यात राहू नये, काही उपयोग नाही. अहो माया बायकोलाच माझ्या संग यायचं नाही तर जगाचं काय घेऊन बसलं. माझी स्वतःची पत्नी सुद्धा माझ्याबरोबर वैकुंठाला यायला, गल्लीतल्या लोकांना आरुळी देऊन सांगितलं, अरे तुम्हाला देव न्यायला आलाय, तुम्ही चला. लोक म्हणली तुला नाही काम, तू हिंड. काय बोलायचंय मला. पण शेवटी एक ध्यानात ठेवा, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माणसाला गाथा तारणार एवढं निश्चित. गाथ्यातला एक शब्द पाठ करा फक्त, काहीच नका करू. एक शब्द पाठ करा, करण्यासाठी कमावता तुम्ही. काय नाही फायदा महाराज, काही नाही. शेरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवला नाही महाराज. दशरथ पुत्र शोकाने मेला, त्याचा पोऱ्या देव होता, कोणी सोडवला नाही. पण बायको पळवणारा देवासमोर मेला, ह्याच्यापेक्षा काय कौतुक असावं महाराज. देवाची बायको पळवणारा रावण पण देवासमोर मेला, आणि देवाचा बाप बिन पाण्याचा पुत्र शोकाने मेला. काय तर रावणाचा अभ्यास आहे, पोथ्या वाचणार आणि उरफाटा केला महाराज. काय लोकांनी नुसतं सांगितलं सीता पळवली, असं बरळू नका काही. कीर्तनकारांनी ध्यानात ठेवायचं, कीर्तनकार सीता रावणाने पळवली हे कधी लोकांना सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे कोणाला सांगितल्याशिवाय रावणानं 3 वेळा सांगा. रावणानं आईसारखा विद्वान माणूस होता तो, जगातला पहिला भक्त आहे. शंकर